नमस्कार, मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। सुंदर दिसण्यासाठी आपण हेअर केअर, स्किन केअर, मेकअप करत असतो, पण कधी-कधी सुंदर दिसण्यासाठी आपण करत असलेल्या याच गोष्टी आपल्या स्किन किंवा ओव्हरऑल लुकसाठी नुकसानकारक ठरू शकतात। पण प्रॉब्लेम असा असतो की आपल्याला माहितीच नसतं की आपण या चुका करतो आणि वर्षानुवर्ष आपण त्या चुका करत असतो आणि त्याने आपल्या स्किनमध्ये किंवा आपल्या लुकमध्ये इम्प्रूव्हमेंट होण्याऐवजी अजून ते जास्त खराब होत असतं। तर अशा कोणत्या चुका आहेत त्याच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजकाल सोशल मीडियावरती फेक होम रेमेडीज सुद्धा खूप आलेल्या आहेत। प्रत्येक नॅचरल गोष्ट ही स्किन फ्रेंडली असतेच असं नाही। आता जसं की लिंबू नॅचरल आहे, पण चेहऱ्यावर थेट लावणं हे प्रत्येकासाठी योग्य असेलच असं नाही। काही घरगुती उपायांमुळे इरिटेशन, ड्रायनेस किंवा सेन्सिटिव्हिटी वाढू शकते आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे एका व्यक्तीला फायदा झाला म्हणून तोच उपाय आपल्यालाही होईल असं समजणं। आपली स्किन टाईप वेगळी आहे, आपली स्किन सेन्सिटिव्हिटी वेगळी असते आणि आपली समस्याही वेगळी असू शकते। म्हणून घरगुती उपाय वापरण्यापूर्वी थोडंसं रिसर्च करा। घरात आहे म्हणून चेहऱ्यावरती लावायचा हा स्किन केअरचा रूल नाही। त्यामुळे कधीही कोणतीही होम रेमेडीज ट्राय करताना सर्वात आधी थोडीशी पॅच टेस्ट करून बघा। जर समजा तुम्हाला ते सूट झालं तरच तुम्ही त्याचा वापर करा आणि नाही सूट झालं तर ते सोडून द्या, कारण तीच होम रेमेडी जर तुम्ही पुढे कंटिन्यू केली तर त्याने तुमचा चेहरासुद्धा खराब होऊ शकतो। आपण ज्या घरगुती वस्तू वापरतो त्यामध्ये सुद्धा भेसळ असण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपली स्किन इरिटेट होऊन अजून ती खराब होऊ शकते। आपण आपल्या चेहऱ्याची, केसांची आणि अगदी हातांचीही काळजी घेतो, पण पायाला विसरतो। विशेषतः हिल्सवरची रफ आणि हार्ड झालेली स्किन आणि कॅलस आपण नेहमी इग्नोर करत असतो आणि त्याने पाय खडबडीत दिसतात आणि आपण जरी कितीही चांगले फुटवेअर घातले तरी ते आपल्या पायाला शोभत नाही। पाय स्वच्छ करण्यासाठी किंवा त्याची सुंदरता वाढवण्यासाठी प्रत्येक वेळेस पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर करणे हे काही परवडणारं नाही आहे। 2 पेडिक्युअरच्या खर्चात आपल्याला हे अगारोचं कॅलस रिमूव्हर मिळून जाईल, जे मी काही महिन्यांपासून वापरते। मला यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग वाटलेली गोष्ट म्हणजे यासोबत 3 इंटरचेंजेबल रोलर हेड्स मिळतात। फाईन ग्राइंड, मीडियम ग्राइंड आणि कोर्स ग्राइंड। म्हणजे तुमच्या फीटच्या गरजेनुसार तुम्ही योग्य तो रोलर हेड निवडू शकता। यामध्ये 2 स्पीड मोड्स आहेत। पहिला आहे लो स्पीड, जो जेंटल एक्सफोलिएशनसाठी वापरता येतो आणि दुसरा आहे हाय स्पीड, जो टफर आणि हार्ड स्किनसाठी उपयोगी आहे। म्हणजे गरजेनुसार स्पीडसुद्धा ॲडजस्ट करता येतो। ब्रँडच्या रेकमेंडेशननुसार बेस्ट रिझल्टसाठी आधी पाय साधारणतः 10 मिनिटे कोमट पाण्यात सोक करून घेऊ शकता। त्यानंतर पाय व्यवस्थित ड्राय करून गरजेनुसार रोलर हेड निवडा। हार्ड आणि स्टबन एरियाजसाठी अप्रोप्रिएट हेड वापरून डिव्हाइस हलक्या हाताने चालवा। खूप जास्त प्रेशर देण्याची गरज नाही। आणि यामधली अजून एक छान गोष्ट म्हणजे की यामध्ये बिल्ट इन LED लाईट आहे, त्यामुळे रफ एरियाज कुठे आहेत हे पाहायला विजिबिलिटी चांगली मिळते। विशेषतः कमी लाईटमध्ये हा फीचर प्रॅक्टिकली युजफुल वाटतो। आणखी एक महत्त्वाचा फीचर म्हणजे हा IP67 वॉटरप्रूफ आहे, म्हणजे प्रोडक्ट वेट आणि ड्राय फिटवरती वापरता येतो। पण वापरण्यापूर्वी आणि क्लीन करताना नेहमी प्रोडक्टचे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करणं महत्त्वाचं आहे। वापरल्यानंतर रोलर हेड काढून तो रनिंग वॉटरखाली क्लीन करू शकता किंवा डॅम क्लॉथने सुद्धा वाईप करू शकता आणि क्लीन केल्यानंतर तो पूर्णपणे ड्राय करणं महत्त्वाचं आहे। प्रोडक्ट वॉश केल्यानंतर लीड अटॅच करून कॅलस रिमूव्हर इन्व्हर्टेड पोझिशनमध्ये ठेवला तर तो लवकर ड्राय होण्यास मदत होते। हा रिचार्जेबल आहे आणि फुल चार्जवर अप टू 45 मिनिट्स कॉर्डलेस यूज मिळतो, त्यामुळे वापरताना चार्जिंग केबल जोडून ठेवण्याची गरज नाही। वापरल्यानंतर मी तो फुल चार्ज करून ठेवते, म्हणजे पुढच्या वेळी वापरायला सोपा पडतो। आणि फक्त कॅलस रिमूव्हरच नाही तर यासोबत आपल्याला 3 रोलर हेड्स मिळतात, USB चार्जिंग केबल, क्लिनिंग ब्रश आणि हा छोटासा कॅरी बॅग, जेणेकरून सगळं व्यवस्थित एकाच ठिकाणी ठेवता येतं आणि ट्रॅव्हल करतानाही कॅरी करणं सोपं होतं। अगारो कॅलस रिमूव्हरच्या मदतीने तुमचे पाय सॉफ्ट आणि सुंदर होण्यास मदत होते। इथे तुम्ही बिफोर आणि आफ्टरमधला फरक पाहू शकता।
तुम्ही जर या प्रोडक्टमध्ये इंटरेस्टेड असाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. इन्फ्लुएन्सर्सच्या प्रत्येक रेकमेंडेशन मागे धावू नका. आजकाल इंस्टाग्राम उघडा, गाईज दिस चेंज माय स्किन. यूट्यूब उघडा, माय फेवरेट स्किन केअर प्रोडक्ट्स. दुसरीकडे यू नीड दिस, आणि आपण मलाही पाहिजे हे. एक प्रोडक्ट ऑर्डर, 2 दिवस वापरला, मग दुसरा इन्फ्लुएन्सर दुसरं प्रोडक्ट रेकमेंड करतो आणि आपण पुन्हा ऑर्डर करतो. शेवटी बाथरूममध्ये किंवा ड्रेसिंग टेबलवरती स्किन केअर प्रोडक्टची छोटीशी दुकानच उघडते. पण स्किनला मात्र कळतच नसतं की नेमकं वापरायचं तरी काय. जर समजा तुम्ही इन्फ्लुएन्सर रेकमेंडेड प्रोडक्ट्स वापरून पाहिले, स्किन केअर रुटीन बदलून पाहिली आणि तरीही तुमची समस्या कायम आहे, तर पुन्हा एक नवीन इंस्टाग्राम प्रोडक्ट शोधण्यापेक्षा डर्मॅटॉलॉजिस्टची मदत घ्या. कारण प्रत्येक स्किन प्रॉब्लेम फक्त कॉस्मेटिक नसते. ॲक्ने, पिगमेंटेशन, पर्सिस्टंट इरिटेशन, एक्सेसिव्ह ड्रायनेस किंवा इतर कन्सर्न्स असतील आणि ते सतत होत असतील, तर योग्य डर्मॅटॉलॉजिस्ट तुमच्या स्किन कंडिशननुसार मार्गदर्शन करू शकतो. इन्फ्लुएन्सर तुमच्यासारखी स्किन असलेली व्यक्ती असेलच असं नाही, त्यामुळे तिच्यावरती काम केलेलं प्रोडक्ट तुमच्यावरती काम करेल असं नाही. नॅचरल ब्युटी स्वीकारायला शिका. आता हा पॉईंट माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. आपण सोशल मीडियावर इतके परफेक्ट फेसेस पाहतो, स्मूथ स्किन, नो पोर्स, नो रिंकल्स, नो पिगमेंटेशन, परफेक्ट जॉ लाईन, परफेक्ट हेअर, आणि मग आरशात स्वतःकडे पाहून वाटतं माझ्यातच काहीतरी कमी आहे. पण खरं काय आहे? आपण रिअल फेसची तुलना एडिटेड किंवा फिल्टर्ड फेसशी करत असतो. स्किनवर पोर्स असतात, कधी पिंपल्स येतात, कधी पिगमेंटेशन असतं, वय वाढल्यानंतर फाईन लाईन्स येतात, केसांमध्ये ग्रे हेअर येतात, आणि हे सगळं नॉर्मल आहे. आपल्या चेहऱ्यावरचा प्रत्येक छोटासा मार्क हा डिफेक्ट नाही. आपल्या शरीरावरचे बदल हे फेलियर नाहीत, आणि प्रत्येक वेळी स्वतःमध्ये काहीतरी फिक्स करण्याचीही गरज नाही. काही गोष्टी सुधारण्यासाठी असतात आणि काही गोष्टी स्वीकारण्यासाठी. स्किन केअर करा, स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला एखादी गोष्ट सुधारायची असेल तर नक्की करा, पण ते करत असताना स्वतःचा तिरस्कार मात्र करू नका. आरशात बघताना माझ्या चेहऱ्यावरच हे का आहे याऐवजी कधीतरी स्वतःला सांगा, हो, ही मी आहे आणि अशीही मी सुंदर आहे. आता सर्वात शेवटची आणि मी तर म्हणेल की अगदी मोफत अशी ब्युटी टिप आहे, जी खूपच अंडररेटेड आहे आणि आपण अजिबात ती फॉलो करत नाही. ती म्हणजे पुरेशी झोप, योग्य व्यायाम, आहार आणि भरपूर पाणी पिणं. आपल्याला जर कोणी सांगितलं की या महागड्या क्रीमने तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, आपण ती विकत घेण्यासाठी अजिबात पुढे मागे विचार करत नाही. पण या सिंपल गोष्टी फॉलो करण्यासाठी आपण किती विचार करतो, नाही का? योग्य लाईफस्टाईल आणि वेलबिंग जे आहे ते आपल्या ओव्हरऑल लुकवरती खूप परिणाम करतं. त्यामुळे पुरेशी झोप घेणं, आपलं स्ट्रेस मॅनेज करणं, थोडासा व्यायाम करणं, योग्य तो आहार घेणं आणि त्याचसोबत भरपूर पाणी पिणं, या सर्व गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. आपण फक्त विचार केला काही महागडे प्रोडक्ट्स लावून माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, तसं होत नाही. या सर्व गोष्टीसुद्धा त्यासोबत प्रॉपरली फॉलो करणं गरजेचं आहे. कारण कधीकधी फक्त सौंदर्य हे मेकअप करण्यामध्ये किंवा चेहऱ्याचे फ्लॉज लपवण्यामध्ये नसतं, तर तो चेहऱ्यावरचा आपला फ्रेशनेस, आपण किती हेल्दी आहोत, आपण स्वतःला किती कॉन्फिडेंटली प्रेझेंट करतो, या सर्व गोष्टींवरती सुद्धा अवलंबून असतो. आय होप आजच्या सांगितलेल्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील. खूपच बेसिक होत्या पण इम्प्लिमेंट करण्यासारख्या होत्या. या व्यतिरिक्त जर इतर काही गोष्टी तुमच्याकडे सांगण्यासारख्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.